पोलीस स्टेशन पारध येथे गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल. पोलीस स्टेशन पारध हद्दीत दारूच्या नशेत सार्वजनिक पाणीपुरवठ्यावर गोंधळ घालून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी रात्री 8:32 पोलीस स्टेशन पारध येथे गुन्हा रजिस्टर नंबर 319/2025 दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात कलम 296, 351, 2 भारतीय न्याय संहिता BNS अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील फिर्यादी अबादास रामदास पवार, वय 45 वर्षे, व्यवसाय शेती, तसेच पद्मावती गावाचे सरपंच असून ते पद्मावती, तालुका भोकरदन, जिल्हा जालना येथील रहिवासी आहेत. तर आरोपी गोविंद हरी गुजर, राहणार पद्मावती, तालुका भोकरदन, जिल्हा जालना असा आहे. घटना कशी घडली? दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी पद्मावती गावातील पाणीपुरवठा विहिरीजवळ आरोपी गोविंद गुजर हा दारू पिऊन विनाकारण पाणीपुरवठ्याची मोटार बंद केली. तसेच फिर्यादी यांना अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप फिर्यादीत नमूद आहे. या प्रकारामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तपासाची माहिती. या गुन्ह्याचा तपास सनकर हे करीत असून सदर गुन्हा माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करणारे अधिकारी दांडगे यांनी कारवाई केली आहे. निष्कर्ष: सार्वजनिक पाणीपुरवठ्यासारख्या अत्यावश्यक सुविधांमध्ये अडथळा आणणे हा गंभीर गुन्हा असून पोलीस प्रशासनाने याची दखल घेत कठोर कारवाई सुरू केली आहे. अशाच स्थानिक आणि थेट बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका.